तर इकडे ना थोडासा तांदळाचं पीठ पण मिक्स केलं त्याच्यामध्ये. तर स्माईल दे इकडे इकडे. हे बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक. तर आत्ता आपण भाजी झालेत रेडी खाण्यासाठी. बस बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बाहेर आहे ना मस्त पाऊस सुटला आहे आणि आज पन्नू पण आला इकडे. पावसातूनच आला आहे. आज त्याला जायचं आहे ना घरी, पण तो जाऊ शकत नाही कारण बाहेर जास्त पाऊस पडतो इकडं. बोल काहीतरी बोल. पकडायचं रे हातात. तर आता आहे ना बाबूची मम्मी आहे ना खाली गेली आहे. मला आहे ना बाहेर पाऊस पडते म्हणून आहे ना मस्तपैकी भजी बनवायची होती. तर घरात आहे ना बेसन पीठ नाही म्हणून बाबूची मम्मी आहे ना आता खाली बेसन पीठ आणायला गेलं आहे. तर आपण मस्तपैकी गरमागरम भजी बनवणार आहोत. पावसातून मस्तपैकी भजी करणार आहोत. चला तर बाबूची मम्मी आली ना की आपण मस्तपैकी भजी बनवू कुरकुरीत. बाजारातून आले आता बाजार घेऊन. इकडे बघा पाठीमागून चेकिंग होत आहे काय काय बाजारात घेऊन आले ती. इकडे आता पनू आहे ना कांदा कापताय. एकदम एक्सपर्ट आहे कांदा कापण्यात असं बोलतोय तर खरा. बघूया आता. बघूया काय एक्सपर्ट आहे तो. आता कसे निघतील एकदम पूर्ण साले सगळे. जोरदार. संत गतीने पाऊस पडतोय. इकडे आहे ना बायको बाकीची तयारी करते. इकडे कोथिंबीर आणलेली आहे आणि इकडे बाकीची तयारी चालू आहे. बाहेर पाऊस जोरात आहे ना. पाऊस जोरात आहे. गरम भजी करणार होतो मी. आपण आता सर्व तयारी करून घेऊया. आता आपण कापणार पण कांदे. आपण डोलं झोमतील जा तिकडं. डोलं झोमतील. तर आता आहे ना सर्व कांदा कापून झाला आहे. पनूने मग मस्त कांदा कापला आहे. पण दाखवा जरा असा. तर आता आहे ना एक कांदा स्पेशलिस्ट पनू बोरले. घेऊन जा मम्माला. जा नको दे. थांब घेऊन जाल तो. मम्माला दे. मम्माला दे. हे घे ना ते पाडील. तर आता बाकीची इकडे पीठ आणलं चालून कशाला का ते पीठ. हां कोण टोके बिके आहेत तुझ्याकडे घाणपीण असेल ना टोके वगैरे समजा ते होतात ना तयारात मी. त्यामुळे सगळं चालून घेता येते. इकडे आपलं भात आहे यासाठी इकडे कांदा आहे आणि इकडे आमची मॅडम आहे. तर स्माईल दे इकडे इकडे. बारकीशी स्माईल भेटले. तर इकडे ना थोडासा तांदळाचं पीठ पण मिक्स केलं त्याच्यामध्ये. कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ टाकलं आहे. हळद, थोडासा मसाला तिखटवाला, थोडासा गरम मसाला. तर मिश्रण करून घ्यायचं आहे. आता मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघा आमच्या गाड्या येतात. गाड्या उघडायच्या. आता आहे ना पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं सर्व.
इकडे आमच्या गाड्या फिरत आहेत. आता ना कढई गरम करायला ठेवलेली, आता मी तेल टाकतंय. थोडा वेळ तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे. खाली बघ ना. भात इथे शिजलं आपलं. करून घेतलं मिश्रण. तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी थोडंसं टाकलं. आता आहे ना आपण बत्ती वगैरे केलं आहे आणि इकडे बघा भजी बनवायला सुरुवात झाली आहे. हे बघा इकडे शिकतायत. छोटे शेप हे टीचर आहेत, स्टुडंट आहेत. काय पण असलं ना बनवी तिकडे तर इकडे याला बघायचं असतं. हां काय कसं लाय कसं झालं आहे कसं झालं आहे बघा चव बघायला आणलं. हां थोडा चवीमध्ये बदल करायला सांगितलेला आहे. थोडा मसाला टाकायला सांगितलं पण थोडंसं तिखट पाहिजेत. बरोबर ना? हॅलो नको. आता मी ट्राय करून बघतोय थोडा भाजी बनवायची. इकडे अर्धे स्वप्नाला मी बनवलं आहे. आता इकडे एवढे झाले तर मी करून बघतोय. बघा शिजत नाही. तुम्ही करता तुम्हाला माहित नाही, मी करतो तर काढा काका दुसरं. OMG तेल निघलं बाजार असा त्या हे कढई पकडा आणि तर ते निघतं. हे बॅकग्राउंड म्युझिक बॅकग्राउंड म्युझिक. गॅस फास्ट करा कटा तर कट करते का? इकडे दाखव मला पण दाखव. मोठा घे. चटपटीत खटपटीत गरमागरम भजी. जाऊ नका लवकर. कोणी जाऊ नका. हां अजून काय वाटतं. पाणी गेलं वाटतं. जरा हॅलो. हे बघा हे शिजलेत का बघा. बघा वाटे शिजलेत. तर आता आहे ना आपले भजी शिजले आहेत. तर आता आहे ना गॅसची बंद करतो. आता हे लास्ट तर अशा पद्धतीने आपले ना भजी तयार झालेत. पाहू शकता ना शेप चेंज झालेत. तर पन्नू आता आलाय तो मिरच्या तळणार आहे. आता वेगळं काम चालू आहे. किंच कशा त्याला मध्ये टेस्ट लागते चांगली. तसलं पण करते मस्त. 4 बस झाले ना. बस झालं. जास्त खाणार नाही. लाईट असते ना तर मस्त की एकदम चटणी झाली असते ना मस्त तर मस्त लागली असते चटणी. चटणीसोबत खायला मस्त वाटतं.
इकडे बघूया काय चालू आहे. हे बघा काय करतात. कार्यक्रम बघा काय चालू आहे इकडे. तू भाजी खाणार? ज्यादा मस्ती नहीं करने का. कशावरती बरं थांब जा. असं ठेव. आता इकडे मिरच्या पण शिजून झाल्या आहेत, भाजी पण झालेल्या आहेत, आता मध्ये खायची मग साईडला. बाकी आहे. तर आत्ता आपण भाजी झालेली आहेत रेडी खाण्यासाठी. बस इथं. बस. बघूया खाऊन कसे झालेत ते. चल ताव मार. आणि नरम वाला खात नाही. हा बे कसं आहे? चांगलं आहे असं कर. असं कसं आहे हे कसं आहे खाऊन बघू ना कसं आहे. काढून घेतो तो मग. चांगलं आहे. बाहेर गेल्याचे काय करणार. आपण मग खाऊन बघूया ना. कसं आलंय? अच्छा थोडी चटणी असते ना आज मस्त लागते एकदम. बाबूने मस्त ताव मारलेला आहे. चलो खाने के बाद मिलते. तर आता आहे ना आपण भजी खाऊया, खाल्ल्याच्यानंतर भेटूया. मस्त झालं एकदम. पप्पा आलं? मला दे व्या, मला दे, मला दे. आता आहे ना रात्रीचे 10 वाजलेत आणि आत्ता लाईट आलं आहे. तर आम्ही खूप लाईटीची वाट पाहिली पण लाईट काय आली नाही. तर आत्ता आली आणि पन्नूला पण लवकर जायचं होतं. मग त्याच्याशी आम्ही एवढा वेळ थांबू शकत नव्हतं आणि भजी पण नंतर थंड झाली असते. मग आम्ही काय केलं, मिरच्या आम्ही तळल्या. त्याच्यानंतर मग आम्ही भजी केली. आम्हाला आहे ना दुपारी भजी बनवायचे होते पण आमच्याकडे आहे ना बेसन होतं आणि पाऊस पण खूप पडत होतं. मग एवढ्या पावसातनं खाली जाईल कोण, एवढा कंटाळा केला आम्ही. बोललो नंतर थोडा पाऊस कमी झाला की जाईल. संध्याकाळी थोडा कमी झाला आणि वरतून दादाची मुलगी पण आली होती बेबी, तिला सोडायला वरती जायचं होतं. मग स्वतःची बोलली मी जाते सोडायला खाली आणि येताना मग बेसन घेऊन येते. मग ती बेसन घेऊन आली ना त्यानंतर आम्ही भजी बनवली. तर आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करतो आहे. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील. तुम्ही कशाप्रकारे घरी भजी बनवता किंवा कोणती रेसिपी बनवता तिथे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू एखाद्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.